एक मोठी बातमी समोर येते। शीतल तेजवाणी यांची हायकोर्टात गुन्हा रद्द करण्याची मागणी समोर येते। तेजवाणींच्या याचिकेवरती तातडीने सुनावणीस मात्र कोर्टाने नकार दिलाय। पुण्यातल्या भूखंड खरेदी प्रकरणामध्ये फरारी दाखवलेल्या व्यावसायिक शीतल तेजवाणी यांनी बोपोडी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आणि त्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरती तातडीने सुनावणी घेण्यास मात्र नकार दिलेला आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? प्रसार माध्यमाच्या वार्तांकनामुळे शीतल तेजवानीला लक्ष केलं जात आहे असं तेजवानीच्या वकिलांनी न्यायालयात सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने असं म्हटलं की ही काही तातडीने सुनावणी घेण्याची गोष्ट नाहीये, आम्ही 2 किंवा 4 आठवड्यांनी विचार करू। याचे 2 अर्थ आहेत प्रज्ञा। शीतल तेजवानी भारतातच आहे, जे मी काल सांगितलं। दुसरं, ती आपले स्वतःसाठीचे जेवढे काही कायदेशीर पर्याय असतील ते शोधते आहे। म्हणजे शीतल तेजवानी उच्च न्यायालयात का गेली तर तिचं असं म्हणणं आहे की हा गुन्हा रद्द करावा। आणि का रद्द करावा? कारण पार्थ पवारांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही घडलं आहे ते कायदेशीरच आहे वगैरे असं तिचं म्हणणं आहे। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली, परंतु ही काही तातडीची सुनावणी नाही असं म्हणत कोर्टाने नकार दिला। आता पुढची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी करायची आहे। शीतल तेजवानीला चौकशीसाठी बोलवतील पोलीस आणि मग त्याच्यानंतर खरोखरच तिला गरज असेल तर मग अटक केली जाऊ शकते किंवा तशी प्रक्रिया सुरू होईल। आणि जसं आता दिसतं आहे की दोन्ही पातळीवरती एकतर महसूल विभागाचा प्राथमिक अहवाल गेलाय, ज्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ती जमीन सरकारी आहे, खाजगी नाही, आणि त्यामुळं आधीच तिच्या अडचणीत भर पडली आहे। आता कोर्टाने सांगितलं की 4 आठवड्यांनी बघू, म्हणजे पुढची 4 आठवडे तरी न्यायालयीन पातळीवरती काहीही होणार नाहीये प्रज्ञा। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता बघतोय 4 आठवड्यानंतर सुनावणी असेल आणि तेजवाणींनी जी हायकोर्टात गुन्हा रद्द करण्याची मागणी केलेली होती ती मात्र त्या सुनावणीस आणि तात्काळ सुनावणीस नकार देण्यात आलाय।